हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे ग्राहक समितीच्या सोलापूर शहर, तालुका व जिल्हा स्तरावर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। या नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये पुरुषाबरोबर महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ग्राहक समितीचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष तानाजी गुंड यांच्या हस्ते पुष्पहार घालून नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपापले मत व्यक्त केले, तसेच विविध पदावर नियुक्ती केल्याने ग्राहक समितीचे आभार मानले। सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना समितीचे प्रदेशाध्यक्ष तानाजी गुंड यांनी ग्राहक समितीचे उद्दिष्ट समजावून सांगितले। यावेळी पदाधिकाऱ्यांसह समितीचे सदस्य व महिला सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपली प्रतिक्रिया देताना तानाजी गुंड म्हणाले की आज रेस्टॉरंटला ग्राहक समितीची मीटिंग आयोजित केली होती। काही जुने पदाधिकारी नवीन पदाधिकाऱ्यांची पण नियुक्ती होते इथं। तर आमची जी ग्राहक समितीची जी स्थापना केली आहे त्याचा एक मूळ उद्देश की ग्राहकाची फसवणूक होती, आडवणूक होती, त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवतो। आणि ही जी आमची संघटना आहे ती सामाजिक क्षेत्रात पण उतरलेली आमची संघटना आहे आणि ही संघटना राज्यभर काम करते ही। तर ह्या सामाजिक भूमिका आहे किंवा पंढरपूरला वारकरी पायी चालत जात असते त्यांचे फळ वाटप करणे, महिलांसाठी महिला दिनानिमित्त साडी वाटप करणे, परत रक्षाबंधन करणे, परत वृक्षारोपण करणे, रक्तदान शिबिर करणे, असे बरेच आम्ही उपयोग करतो। आणि जिथं ज्याच्यावर अन्याय होतो तिथं ऑफिसला जाऊन आम्ही त्यांच्याकडून न्याय मागतो। न्याय जर नाही दिला तर आम्ही आंदोलन उभा करतो। हे आमच्या संघटनेचं उद्दिष्ट आहे। सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्राचे अध्यक्ष व आदरणीय आमचे नेते तानाजीराव गुंडसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्याची ग्राहक समितीची बैठक घेण्यात आली। त्या बैठकीत जुने व नवीन पदाधिकारी उपस्थित होते आणि काही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र गुंडसाहेबांच्या माध्यमातून देण्यात आले। त्याचा एक भाग म्हणून मी ॲडव्होकेट राजू सिद्धराम जाधव, सोलापूर राहणार, महाराष्ट्र प्रदेश कायदा सल्ला विभाग प्रदेशाध्यक्ष निवड तानाजीराव गुंडसाहेबांनी माझी केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी ग्राहक चळवळीबद्दल माहिती देण्यात आली व त्याचे उद्दिष्ट ग्राहक संरक्षणाबद्दल आपल्या जनतेमध्ये नागरिकांना त्याची जनजागृती व्हावी आणि विविध प्रकारचे कार्यक्रम आपल्या संघटनेमध्ये कसे राबवायचे याबाबत सगळं बैठक व आढावा चर्चा घेण्यात आलेली आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।